कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा. जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 हरि 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 हरे जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा सुख झाले ओ साजने सुख झाले
विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुकृताची जोडे बहुत 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 सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी हे म्हणोनी विठ्ठली आवडी म्हणोनी विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम घातला दुकान देते आले आसीदान देते आले आसीदान देते आले आसीदान घातला दुकान देते
आलिया देती आलिया सीदान देती आलिया सीदान हातला दुकान देते आलिया सीदान देते आलिया सीदाना देते आलिया सीदाना हातला दुकान देते आलिया सीदाना देते आलिया सीदाना देते आलिया सीदाना संत उदारा उदारा संत उदारे उदारे संत उदारा उदारा संत उदारे उदारे संत उदारा उदारा भरले अनंत भंडारा भरले अनंत भंडारा भरले अनंत भंडारा उदार उदार भरले अनंत भंडार भरले अनंत भंडार भरले अनंत भंडार मागत्यासी पुरे धन्य अनेकासी बुरे धन्य अनेकासी बुरे धन्य अनेकासी बुरे मागत्यासी पुरे धन्य अनेकासी बुरे धन्य अनेकासी बुरे धन्य अनेकासी बुरे संत उदारा उदारा संत उदारे उदारा भरले अनंत भंडारा भरले अनंत भंडारा भरले अनंत भंडारा उदारा उदार भरले अनंत भंडारा भरले अनंत भंडारा भरले अनंत भंडारा तुका म्हणे पोते देवे भरले नो हेरते देवे भरले नो हेरते देवे भरले नो हेरते म्हणे पोते देवे भरले नो हेरते देव भरले नो हेरते देव भरले नो हेरते तुका म्हणे पोते देवे भरले नो हेरते देवे भरले नो हेरते देवे भरले नो हेरते म्हणे पोते देवे भरले नो हेरते देवे भरले नो हेरते देवे भरले नो हेरते संत उदारा उदारा संत उदारे भरले अनंत भंडारा भरले अनंत भंडारा भरले अनंत भंडारा संत उदारा उदारा भरले अनंत भंडारा भरले अनंत भंडारा भरले अनंत भंडारा रखुमाए
घातला दुकान, घातला दुकान, घातला दुकान, घातला दुकान, घातला दुकान, घातला दुकान, हे घातला दुकान, 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 देती आलिया सीदान, देती आलिया सीदान, संत उदार, संत उदार, संत उदार, संत उदार, देत्यासे आले दान, देत्यासे आले दान, संत उदार, संत उदार, संत उदार, संत उदार, घातला दुकान, घातला दुकान, घातला दुकान, घातला दुकान, हे घातला दुकान, घातला दुकान, घातला दुकान, घातला दुकान, देती आलिया सीदान, देती आलिया सीदान, संत उदार, संत उदार, संत उदार, संत उदार, संत उदार, संत उदार, देत्यासे आले दान, देत्या आले दान, संत उदार, उदार, संत उदार, उदार, संत उदार, उदार, भरले आनंद भांडार, भरले आनंद भांडार, भजले भजले भरले आनंद भांडार, भरले आनंद भांडार, भरले आनंद भांडार, भरले आनंद भांडार, संत उदार, उदार, संत उदार, उदार, संत उदार, उदार, हे भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार,
भांडार सानि धनि सानि धम गम ग सा ग ग ग ग म म द द द नि 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 सा 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 ग ग ग म म द द द द नि नि द सा 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 ग ग ग म म सा भरले अनंत भांडार हे भरले अनंत हे भरले अनंत भरले अनंत हा भरले अनंत भरले अनंत भांडार भरले अनंत भांडार भरले भरले अनंत भांडार भरले अनंत भांडार संत संत उदार उदार संत उदार उदार संत उदार उदार संत उदार उदार विठ्ठल 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 राम हरि बोल विठ्ठल विठ्ठल राम हे विठ्ठल 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 राम विठ्ठल हरि बोल विठ्ठल राम हे विठ्ठल 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 हरे हरे विठ्ठल 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 हरे विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 राम विठ्ठल 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 हरि बोल विठ्ठल राम हे विठ्ठल 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 जगद्गुरु तुकाराम महाराज योग्यराज संतराज महाराज सद्गुरु शंखनाथ जी महाराज
हॅलो 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 घातला दुकान घातला दुकान देती आलिया सिदान संत उदार उदार भरले अनंत भंडार मागत्यासी पुरे मागत्यासी पुरे धनी आणि काशी उरे संत उदार उदार भरले अनंत भंडार तुका म्हणे पोते तुका म्हणे पोते देवे भरिले नोहेरिते संत उदार उदार भरले अनंत भंडार विढाला 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 घातला दुकान घातला दुकान देती आलिया सिदान संत उदार उदार भरले अनंत भंडार वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाने मण्डनमल्लनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयदवल्लहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताप्य दुसरे चरण त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे चरण संताचे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करुणा प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण हो संताची रे ना पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूप गणेशू केले स्मरण होय सकळ विद्येची अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कार आता काय माझी वाणी मानेल संतासी रंजव चित्तासी आपुलिया मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी व्यवहार करे संताच्या 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 व्यवहार करे हे मस्तक हे पायावर या वार करे संतांच्या या वार करे संतांच्या या वार करे संतांच्या हे पायावर वार करे संतांच्या या वार करे संतांच्या वार करे संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या घातला दुकान देती आलिया सिदान संत उदार उदार भरले अनंत भंडार विठाला 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 घातला दुकान देती आलिया सिदान संत उदार उदार भरले अनंत भंडार प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्रातील थोर साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वभूषण विश्वसंत जगतवंद्य जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा अतिशय गोड अभंग असून अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराया संतांचं दातृत्व सांगतात विठाला 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 जगद्गुरु तुकोबरानं सांगावं संत हे उदारत्व अंतःकरणानं काय करतात तर महाराज सांगतात संत हे उदारत्व अंतःकरणानं दान देतात दान देण्यासाठी संतांनी काय केलं महाराज सांगतात संतांनी दान देण्यासाठीच दुकान टाकलं येतील त्याला दान देतात खरं तर दान देत असताना उदार अंतःकरणानं संत दान देतात का तर अनंत अशा स्वरूपाचं भांडारगृह या संतांकडे भरलेलं असल्यामुळे संत हे उदारत्व अंतःकरणानं दान देतात येतील त्याला दान देतात आणि मागावून येणाऱ्यांकरता त्यांच्याकडे शिल्लक असतं याचं कारण जगद्गुरु तुकोबराय सांगतात या संतांचं पोतं हे भगवान परमात्म्यानंच भरलेलं असल्यामुळे ते केव्हाही रित होत नाही असं उदारत्व अंतःकरणानं संत हे दान देतात विठाला 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 अभंगाचा सरळ सरळ अर्थ कीर्तनरूपी सेवा सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे तो म्हणजे असा चालू असणारा भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा हा अखंड हरिनाम सप्ताह अर्थात नामयज्ञ आणि या नामयज्ञातील खरं तर आजच्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आपणा सर्वांना श्रुत आहे महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार हरिभक्तीपरायण आदरणीय उमेशजी महाराज दशरथी खरं तर नियोजित सेवा यांची होती पण जरा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता प्रादुर्भाव आणि याचा विचार करून आपलं असणारं योगीराज श्री संतराज महाराज संस्थानने घेतलेला निर्णय मला वाटतं बाबांपाशीच मी होतो त्यावेळेस दुपारी 11, 11:30, 12च्या सुमारास दादा महाराजांचा फोन आला आणि अचानक समजलं की आज कीर्तन इथं करायचंय मला वाटतं कीर्तन इथं करायचं हे समजल्याच्या नंतर दिवसा 12च काय रात्री 12ला फोन आला तरी गडी इथं येतील कारण का महाराज मी म्हणेल आयुष्यभर कीर्तन आता मला नाही मिळालं तरी चालेल कारण का महाराज इथं कीर्तन करण्यासाठी निश्चितप्रमाणे मला वाटतं जीवनामध्ये काहीतरी सेवाही घडावं लागते बरं मला वाटतं निश्चितप्रमाणे संतराज महाराजांची माझ्याकडून काहीतरी सेवा घडली असेल मला वाटतं 10-12 वर्ष झालं इकडे उभा असतो मी तुम्हाला श्रुत आहे
त्याच्याही अगोदर अगदी मला वाटतं 10 ते 12 वर्ष याच असणाऱ्या आपल्या योगीराज श्री संतराज महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्येही मला योग आला वारकरी म्हणून चालण्याचा. खरं तर छोटीशी थोडीशी कुठंतरी सेवा आणि त्या सेवेचं फळ म्हणून खरं तर आजच्या दिवशी मला इथं उभं राहण्याचा योग आला. मला असं कधी वाटलंही नव्हतं दादा महाराज, कारण का आता आपली सेवाच तेवढी नाही. निश्चितप्रमाणे मला वाटतं इथं सेवा असल्याशिवाय उभं राहणं अधिकार लागतो काहीतरी. मला वाटतं निश्चितप्रमाणे इथं अधिकार नसतानाही मला इथं या ठिकाणी उभं राहण्याचा योग आला. मी माझं परम भाग्य समजतो. खरं तर मला असं वाटतं आजच असं मला वाटतं उजळलेले भाग्य आता. खरं तर मी याच्याही पुढे जाऊन बोलू, मी याच्या पुढे जाऊन एकच सांगेल, पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा, झाले सन्मुख तो तैसा, संत चरण पावले. भाग्य उदयाचा ठसा, झाले सन्मुख तो तैसा, पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा. मला मुद्दा एवढाच सांगायचा आहे, काहीतरी जीवनामध्ये अर्थात प्रारब्ध, या प्रारब्धाचा परिणाम म्हणा, संगतीचा परिणाम म्हणा, पण या ठिकाणी खरं तर योग आहे. निश्चितप्रमाणे भाग्यवान आहे मी की इथं श्री योगीराज श्री संतराज महाराजांच्या समोर मला उभं राहण्याची संधी मिळाली. मी त्याच्याही पुढे जाऊन सांगेल, खरंच आज मला इतका आनंद झालाय माझ्या जीवनातला, कारण खरं तर एका संतांच्या समोर मला कीर्तनाची सेवा हा एक योग आहे. आणि त्याच्यापेक्षा दुसरा पुढे जाऊन योग म्हणजे एका संतांच्या सानिध्यामध्ये मला पुन्हा कीर्तनाची सेवा. विठला विठाला 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 विठाला. कारण का मला वाटतं निश्चितप्रमाणे ज्यांच्या जीवनामध्ये मला वाटतं आपण काय त्यांचं वर्णन करावं. बाबांचं वर्णन करण्यासाठी वर्णन करणारा सुद्धा ते अधिकाराचा लागतो. आम्ही वर्णन नाही केलं तरी चालेल का, आपल्या मला वाटतं आपला विचार आणि त्यांचा विचार केला तर त्यांच्या नखाचीही सर आपल्याला येणार नाही. एवढं असणारं एक उत्तुंग व्यक्तिमत्व. अर्थात मी तर मला वाटतं इथून पाठीमागे 1-2 कीर्तनामध्ये बोलून गेलो, प्रत्यक्ष ज्ञानोबराय म्हणजेच बाबा आमच्या इथं आहेत निश्चितप्रमाणे. आणि याच अनुषंगानं खरं तर बाबांचाही मृदंग योगायोगानं साथ, इकडं तर काय बोलायचंच काम नाही, एका हुनी बळी रे. मला वाटतं इकडंही पाहिलं ना बाबा, आता वर्णन करायचं झालं तर मी जरा तुमच्यापेक्षा बापू महाराज जरा छोटाच आहे, त्याच्यामुळं काय वर्णन करावं तुमचं. पण खरं तर निश्चितप्रमाणे मला आजपर्यंत मला वाटतं आत्ता एवढ्यात 4-5 कीर्तनात बाबांचा योग आला, पण बाबा आज आल्यापासून जरा माझ्या छाती धडधडच करते आज. मला असं कधी 2-3 कीर्तनात इथून मागं झालं नाही. आता का झालंय, मी म्हणलं बीपी माझा लो होतो, यात वाढाय कसा लागला. असो खरं तर भाग्यवान आहे मी म्हणेल, स्वतःला भाग्यवान म्हणून घेईल. का तर इथं सेवा करण्यासाठी निश्चितप्रमाणे काहीतरी जीवनामध्ये सेवा घडावं लागते. असो मी त्याच्यामध्ये पुनश्च एकदा अजूनही माझं भाग्य परम भाग्य समजेल मी. का आजचा दिवसही विशेष आहे, ज्या दिवशी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांना अर्थात गुरु उपदेश झाला. माघ शुद्ध दशमी म्हणजे तो असणारा पवित्र दिवस. मला वाटतं काय माझं भाग्यच म्हणावं लागेल आज खरं तर. माझ्यावर कोरोना कोपलाच म्हणावं लागेल. ऐका, खरं तर संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा असणारा हा अनुग्रह दिन. अर्थात मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांच्या संबंधानं एवढंच सांगेल, जगद्गुरु तुकोबरायांचा विचार केला तर जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये मी 2 परंपरा सांगून जाईल. एक, जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये आलेली युगापरत्वे परंपरा, आणि 2, जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये आलेली वंश परंपरेत्वे परंपरा. मला वाटतं युगापरत्वे विचार केला तरीही जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये भक्तीची परंपरा आली, आणि वंशापरत्वे विचार केला तरीही भक्तीचीच परंपरा आली. मी एवढंच दिग्दर्शन करून जाईल, विश्वंभर बाबापासून चालत आलेली भक्तीची परंपरा ही वंश परंपरेने चालत आली. आणि मला वाटतं अगदी कृत, त्रेता, द्वापार आणि कली 4ही युगाचा विचार केला ना तर 4ही युगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी भक्तीचीच परंपरा जपली. कृतयुगाचा विचार केला तर कृतयुगामध्ये जगद्गुरु तुकोबरा या प्रल्हाद होते. त्रेतायुगाचा विचार केला तर त्रेतायुगामध्ये जगद्गुरु तुकोबरा या उद्धव होते. त्रेतायुगामध्ये अंगद होते. द्वापार युगाचा विचार केला तर उद्धव होते, आणि कलियुगाचा विचार केला तर नामदेवराय. मी म्हणेल जे नामदेवराय तेच पुढे जाऊन
जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येतो निया संप्रदाय सकळाचा येतो निया जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येतो निया संप्रदाय सकळाचा येतो निया जगद्गुरु तुका अवतार नामयाचे जगद्गुरु तुका अवतार नामयाचा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येतो निया संप्रदाय सकळाचा येतो निया जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येतो निया संप्रदाय सकळाचा येतो निया तुम्ही म्हणाल महाराज जगद्गुरु तुकोबरांचा तुमची वंशा परत चालत आलेली भक्ती सांगितली, ठीक आहे. युगा परत चालत आलेली भक्ती ही जगद्गुरु तुकोबरांची सांगितली, इथपर्यंत ठीक आहे. पण आज मात्र जगद्गुरु तुकोबरांचा अनुग्रह दिन आहे. मला वाटतं अनुग्रह दिन या संबंधानं बोलायचं झालंच तर जगद्गुरु तुकोबरांची गुरु परंपरेचा जरी विचार केला तरी महाराजच अत्यंत गोड बोलता. सत्य गुरु राये कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही. अर्थात ज्या गुरुनं माझ्या जगद्गुरु तुकोबरांना उपदेश केला त्यांच्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबरांना सांगावं परी नाही घडली सेवा काही का. ऐका, मला वाटतं जगद्गुरु तुकोबरांच्या या गुरु परंपरेचा जरी विचार केला ना तरी महाराजच अत्यंत गोड बोलतात. ही गुरु परंपरा चालू कुठून झाली? राघव चैतन्य केशव चैतन्य 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 हे सांगितली गुण मालिकेची सापडविल वाट जाता गंगा स्नान सापडविल वाट जाता गंगा स्नान सांगितली गुण मालिकेची विल्हेवाट जाता गंगा स्नान विल्हेवाट जाता गंगा स्नान. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची. अर्थात तिथून पुढचा मला वाटतं गुरु परंपरेचा विचार केला तर बाबाजी चैतन्य सांगितले नाम मंत्र धिला राम कृष्ण हरी. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना स्वप्नामध्ये अर्थात जो गुरु उपदेश केला तो गुरु उपदेश कोणता हेही मला वाटतं जगद्गुरु तुकोबरा इथं दिग्दर्शन करून जातात. मंत्र धिला राम कृष्ण हरी. अर्थात ज्या तिथीला खरं तर जगद्गुरु तुकोबरांना हा गुरुमंत्र अर्थात गुरु उपदेश केला. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे सापडविले वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तो जाना ठेविला कर विढाला विढाला खरं तर मला वाटतं आजची तिथी आहे म्हणून हे सांगावंसं मला वाटलं म्हणून सांगण्याचा थोडासा प्रयत्न केला. ऐका, कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय हे संत हे दान देतात असं सांगतात. मला वाटतं दान या शब्दाचा आपण विचार केला तर दान कोण देऊ शकतं याचा प्रथमतः आपल्याला विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. ऐका, दान देण्यासाठी काही गोष्टी एकत्र याव्या लागतात. त्याच्याशिवाय मला वाटतं तो व्यक्ती अगदी सामान्यही असेल तरी त्याला दान देता येत नाहीये. कोणत्या? ऐका, एक, दान देण्यासाठी जीवनामध्ये स्वातंत्र्य पाहिजे. दोन, दान देण्यासाठी ऐश्वर्य पाहिजे. आणि तीन, दान देण्यासाठी औदार्य पाहिजे. विडाला विडाला महाराज, दान देण्यासाठी जर स्वातंत्र्य, ऐश्वर्य आणि औदार्य या तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. पण या तीन गोष्टीपैकी एखादी गोष्ट जर न्यून असेल, एखादी गोष्ट जर कमी असेल तर दान देता येणार नाही का? मी म्हणेल या तीन गोष्टींपैकी एखादी गोष्ट जरी कमी असेल ना महाराज तर तो व्यक्ती दान करू शकत नाही. कसं ते का?
काही वेळेस असं होतं, काही व्यक्तीकडे दान देण्यासाठी भरपूर ऐश्वर असतं, दान देण्यासाठी त्यांच्याकडे औदार्य नावाचा गुणही असतो. पण मी म्हणेल दान देण्यासाठी जर त्यांच्याकडे स्वातंत्र्य नावाचा गुण नसेल तर मला वाटतं तो व्यक्ती कदापिही दान धर्म करू शकत नाही. कसं? ऐका. अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. या चालू अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं सप्ताह संयोजक मंडळ एका श्रीमंत व्यक्तीकडे वर्गणी मागायला गेलं. वर्गणी मागायला गेल्याच्या नंतर ज्यांच्या घरी गेलं, चहा पाण्याची व्यवस्था केली, त्यांनी सगळं झालं. येण्याचं प्रयोजन विचारलं. त्यांनी सांगितलं काय नाही, गावामध्ये चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि या निमित्तानं आम्ही तुमच्याकडे वर्गणी मागायला आलो. खरं तर ज्यांच्या घरी वर्गणी मागायला गेले सप्ताह संयोजक मंडळ, त्या व्यक्तीने सांगितलं वा, खरं तर इतक्या दिवस तुम्ही हा अखंड हरिनाम सप्ताह चालवताय, तुम्हाला देवे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. खरं तर या असणाऱ्या सप्ताह अर्थात पारमार्थिक क्षेत्रामध्ये जर दान धर्म केला तर निश्चित प्रमाणे जीवनामध्ये पुण्य मिळतं. मला वाटतं हे सर्व ऐकल्यावर सप्ताह संयोजक मंडळाला असं वाटलं बहुतेक यंदा यांची काल्याचीच पंगत होईल. ज्यावेळेस शेवटी पावती घ्यायची वेळ आली त्यावेळेस त्या सप्ताह संयोजक मंडळाने विचारलं मग किती देता पावती? आता पावती किती देता? त्याने सांगितलं पावतीच ना. हो, पावती किती देता? त्याने सांगितलं पावती मी तिला विचारतो आणि मग सांगतो. मला वाटतं याच्याकडे पैसे नव्हते का? पैसे होते. देण्याची इच्छा नाही का? देण्याची इच्छा आहे महाराज, पण देण्यासाठी स्वातंत्र्य नावाचा गुण नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर पगार ह्याचा आणि हक्क तिचा. विठला 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 विठला. मला मुद्दा एवढाच सांगायचा आहे, स्वातंत्र्य नावाचा गुण नसेल तर मला वाटतं कदापि तो व्यक्ती दान देऊ शकत नाही. चला पुढे. मी म्हणेल कधी कधी एखाद्या व्यक्तीकडे स्वातंत्र्य नावाचा गुणही असतो, त्याच्याकडे दान देण्यासाठी औदार्य नावाचा गुणही आहे, पण दान देण्यासाठी जर त्याच्याकडे ऐश्वर्य नावाचा गुण नसेल तर मला वाटतं तोही व्यक्ती कदापि दानधर्म करू शकत नाही. कसं ते का? आपल्याच भागामधला एक सामान्य सद्ग्रस्त पंढरपूर या ठिकाणी गेला, चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं आणि पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी रावळाकडे निघाला. रावळाकडे निघाला असताना खरं तर त्या घाटावरून चालत असताना अचानक आजूबाजूला घाटावरती बरेच श्रीमंत मंडळी बसलेले. श्रीमंत झोपा लागल्या काय तुम्हाला? घाटावरती काहीतरी याचक मंडळी बसलेली पाहिली, 1-2 रुपये मिळावा या याचरणी बसलेली मंडळी पाहिली आणि मनामध्ये विचार आला, अरे 1-2 रुपये मागतात, 1-2 रुपये देण्यापेक्षा यांना 100-50 रुपये द्यावं. मनामध्ये विचार आला, देण्याची इच्छा आहे महाराज, देण्यासाठी अर्थात स्वातंत्र्य आहे. मनामध्ये विचाराला देण्याची इच्छा म्हणजे औदार्य नावाचा गुणही आहे. विचार केला 100-50 रुपये द्यावं. खिशामध्ये हात घातला. जसा खिशामध्ये हात घातला ना, हात बाहेर काढला तसा मोकळाच आला. ह्याच्या खिशात रुपयाही नव्हता. मला वाटतं हा दान देऊ शकतो का? नाही. का? स्वातंत्र्य नाही का? आहे महाराज. औदार्य नाही का? आहे. पण दान देण्यासाठी ऐश्वर्य नावाचा गुण नाही, म्हणजे ऐश्वर्य नावाचा गुण नसेल तर तो व्यक्ती कदापिही दान धर्म करू शकत नाहीये. विठला 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 विठला. ऐका महाराज, कधी कधी असं होतं दान देण्यासाठी एक स्वातंत्र्य भरपूर असतं, दान देण्यासाठी मी म्हणेल ऐश्वर्य भरपूर असतं, पण दान देण्यासाठी जर औदार्य नावाचा गुण नसेल तर मला वाटतं तोही व्यक्ती कदापिही दान धर्म करू शकत नाही. थोडक्यात सांगू का? मी म्हणेल औदार्य नावाचा गुण नसेल म्हणजे तो व्यक्ती उदार नसेल तर म्हणजे कसा असेल? म्हणा की चिंगट. महाराज तो चिंगट असेल, कंजूस असेल तर मला वाटतं तोही दान धर्म करू शकत नाही. मला मुद्दा एवढा सांगायचा आहे, या 3 गोष्टीपैकी एखादी गोष्ट न्यून असेल, एखादी गोष्ट जरी कमी असेल तरी तो व्यक्ती कदापिही दान धर्म करू शकत नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय जर अभंगामध्ये सांगतात की संत दान देतात तर संतांकडे या 3 गोष्टी होत्या का? विठला 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 विठला. ऐका, मला वाटतं संतांचा विचार केला तर या संतांकडे 3ही गोष्टी होत्या का याचा आपल्याला विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. ऐका, एक, संतांकडे स्वातंत्र्य नावाचा गुण होता का? मी म्हणेल होता. कशावरून म्हणाल? ऐका, मला वाटतं तुमचा आमचा विचार केला, तुम्हा आम्हाला जन्माला आणलं जातं का आपण स्वतःहून येतो? बोला बोला बोला, बोलत जा. तुम्हा आम्हाला जन्माला आणलं जातं का आपण स्वतःहून येतो? हा, तुम्ही कन्फ्यूज झालाय पार. ऐका, तुम्हा आम्हाला जन्माला आणलंही जात नाही आणि आम्ही जन्माला स्वतःहून येत नाही, मग तुम्हा आम्हाला जन्माला यावंच लागतं. स्वातंत्र्य नाही महाराज. मी भगवान परमात्म्याचा विचार मांडेल. भगवान परमात्म्याचा विचार केला, मला वाटतं भगवान परमात्म्याला जन्माला यावंच लागतं का भगवान परमात्मा स्वतःहून येतात? यावंही लागत नाही आणि स्वतःहून येत नाही. अनिला रूपा बळे, अनिला रूपा बळे, अनिला
आणि येला रूपा बळे आणि येला रूपा बळे आणि येला रूपा बळे आणि येला रूपा बळे करणी खळे हरिदासी करणी खळे हरिदासी हो करणी खळे हरिदासी आणि येला रूपा गेलो बरवे झाले शरण गेलो बरवे झाले शरण गेलो बरवे झाले शरण गेलो करणी खळे हरिदासी येवनी खळे हरिदासी येवनी खळे हो येवनी खळे हरिदासी बरवे झाले शरण गेलो बरवे झाले शरण मी गेलो बरवे झाले शरण मी गेलो बरवे झाले शरण गेलो आणि याला रूपाबळे करोणी खळे हरिदासी. माझ्या भगवान परमात्म्याला जन्माला आणलं जातं महाराज. देवाला सुद्धा स्वातंत्र्य नाही. चला पुढे मी म्हणेल तुमचा आमचा विचार केला यावंच लागतं, स्वातंत्र्य नाही. देवाचा विचार केला तर आणि याला रूपाबळे करून खळे हरिदासी, अर्थात भगवान परमात्म्याला सुद्धा स्वातंत्र्य नाही. पण साधू संतांचा विचार केला तर साधू संतांना जन्माला आणलं जात नाही, साधू संताला यावंच लागत नाही, तर साधू संत स्वतःहून येतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. विढला विढाला 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 विढाला. ऐका, मला एवढाच मुद्दा सांगायचा आहे. संतांना स्वातंत्र्य नावाचा गुण आहे. चला पुढे. 2, संतांकडे औदार्य नावाचाही गुण आहे. कशावरून म्हणाल तर मला वाटतं अभंगाच्या दुसऱ्या चरणात उदार्य पदावरती आपण पुढे जाऊन बोलणार आहे. संतांकडे औदार्य नावाचा गुणही आहे. राहिला तिसरा मुद्दा, संतांकडे ऐश्वर होतं का? मला वाटतं संत या पदाचा अर्थात संतांचा विचार केला ना तर संतांकडे ऐश्वर होतं का याचा विचार केला. काही संतांचीच प्रमाणं पाहिली का आपल्या लगेच लक्षात येईल. माझे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराया स्वतःच्या परिस्थितीचं वर्णन स्वतःच करतात. आम्ही सदैव सुडके आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके जवळ येता चोर धाके जाऊ पुढती भिके जावो पुढते भिके कुतरी घर कुतरे घर राखे कुतरी घर राख कुतरे घर राखे नांद लोक ऐसे सांगा नांद लोक ऐसे सांगा लोट ऐसे सांगा लोट ऐसे आम्ही सदैव सुडके जवळ येता बोलताने जाऊ पुढे ती भिके कुतरी घर राखीती सदैव सुडके जवळ येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुत्री घर राखती आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुतरी घर राखीती. आम्ही भिक्षाटन करायला गेलो असताना आमच्या घराचं रक्षण कुत्र्यानं करावं. याचा अर्थ त्यांच्याकडे काहीही नव्हतं असाही नाहीये. ध्यानात राहू द्या. विडला विडाला हे शब्दचे अर्थ आपण इथपर्यंत घेतोय. पुढे चला आणखी एक मी उदाहरण सांगेल आपल्या लगेच लक्षात येईल. या जगाचा मालक अखिल कोटी ब्रह्मांड एक पंढरीश परमात्मा माझ्या जगद्गुरु तुकोबरा यांच्या घरी पाहुणे म्हणून आले. पाहुणे घरासे आज आले ऋषिकेशे पाहुणे घरासे आज आले ऋषिकेशे पाहुणे
आज आले ऋषिकेशे काय करो उपचार कोप मोडकी जरा जरा पाहुणे घराचे हरी आले ऋषिकेशे काय करो उपचार कोप मोडकी पाहुणे घराचे आज आले ऋषिकेशे पाहुणे घराचे आज आले मोंडक्याच्या बाजावरी वाकडाच्या सेजा हरदरीत पाण्या माझे रांदियल्या कण्या हो मोंडक्याच्या बाजावरी वाकडाच्या सेजा हो दरदरीत पाण्या माझी रांदी यल्या कण्या पाहुणे घराचे आज आले ऋषिकेशे पाहुणे घराचे आज आले ऋषिकेश पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जरजर माझा भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबरा यांच्या घरी पाहुणे म्हणून आले. काय होती अवस्था? काय करू उपचार कोप मोडकी जरजर. महाराज जर्जर झालेली ती कोप अर्थात भगवान परमात्मा. मला वाटतं सामान्य पाहुणा एखाद्याच्या घरी आला तरी बसायची व्यवस्था आता चांगली असते, पण जगद्गुरु तुकोबरांचा विचार केला तर मोडक्या त्या बाजा वरी वाकळाच्या शेजा. अर्थात जगाचा मालक घरी आलाय. मला वाटतं आता एखाद्याच्या घरी सामान्य व्यक्तीच्या घरी जरी जेवाय केलं ना असा बेत असतो. जेवायचं काम बी चांगलंच असतं तसं. विठाला विठाला विठाला. ऐका मला मुद्दा एवढा सांगायचा आहे, सामान्य पाहुणा जरी एखाद्याच्या घरी आला तरी पंचपक्वानाचा बेत असतो. जगाचा मालक दरदरीत पाण्या माझी रांदेल्या कण्या. महाराज पातीला भर पाणी आणि मुठभर कण्या. मला वाटतं अशी पळापळी चाली होती पोळीची पाहण्यात, पण अशी असणाऱ्या त्या कण्या माझ्या भगवान परमात्म्याने सेवन केलं. तुम्ही म्हणाल असल्या चपाळ कण्या जर देवाने सेवन केल्यानं विश्वतृप्तीचा हो महाराज यात असणाऱ्या कण्या माझ्या भगवान परमात्म्याने सेवन केल्यानंतर विश्वतृप्तीचा ढेकर दिला काय का? तुम्ही म्हणाल महाराज असल्या कण्या. महाराज कण्याची दिसायला अवस्था तशी होती, पण जगद्गुरु तुकोबरांच्या घरी तयार केलेल्या कण्या महाराज याच्यामध्ये प्रेम होतं. माझा भगवान परमात्मा भुकेलाय, पण कशाचा? थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला. हात दुष्काळ तयाले. हात दुष्काळ तयाले. हात दुष्काळ तयाला. हात दुष्काळ तयाला. थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. अर्थात जगद्गुरु तुकोबरांच्या घरी तयार केलेल्या देवासाठी ज्या कन्या होत्या ना महाराज भगवान परमात्म्यानं चतुर्भुजवून सेवन केल्या, विश्वतृप्तीचा ढेकर दिला. शास्त्र असं सांगतं जेवण झाल्याच्या नंतर विड्याचं पान द्यावं का? तर विड्याचं पान हे अष्टभोगापैकी एक आहे. त्याच्यामध्ये तांबूल नावाचा भोग म्हणजे विड्याचं पान. माझ्या जगद्गुरु तुकोबराने विड्याचं पान म्हणून काय दिलं? मुख शुद्ध तुळसी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. अर्थात जर संतांची परिस्थिती अशी तर संत हे दानशूर कसे? विढाला 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 विढाला. ऐका तुम्ही म्हणाल महाराज संतांची परिस्थिती अशी म्हणजे जगद्गुरु तुकोबरांकडे काहीही नव्हतं का? असा त्याचा अर्थ होत नाहीये, हे ध्यानात घ्या. मी फक्त प्रमाणाशी अर्थ लावतोय, आपल्याला लागतोय तसा अर्थ घेतोय इकडं. मला वाटतं जगद्गुरु तुकोबरांचाच विचार केला ना श्रीमंतीचा, तर 450 वर्षापूर्वी माझ्या जगद्गुरु तुकोबराने 65 लाख रुपये 65 म्हणा असेल, आकडा मागं पुढं असेल, आता मी काय त्यावेळेस नव्हतो.
असं लाकडं मागं पुढं. महाराज मला अंदाजे मला वाटतं 65 लाख रुपये त्या काळामध्ये दान अर्थात कर्ज माफ केलं. कधी? हे आता निकष लावून नाही त्यांनी माफ केलं. ज्यांच्याकडे जेवढं होतं तेवढंच माफ केलं. मला वाटतं 450 वर्षापूर्वीचे 65 लाख म्हणजे आताचे, ज्याला बीपीचा त्रास नाही त्याने विचार करा. मी फक्त सांगतो, विचार करत नाही, माझा लो होतो. महाराज मला मुद्दा एवढाच सांगायचा आहे. तुम्ही म्हणता महाराज मग ते 65 लाख दिलेले घेतलेच नाही त्यांनी नाही घेतली. त्यांनी घेतली नाही, पण त्यांनी पथक नेमवलं. आता त्या पथकात मीच आहे. आता आपण सर्व आहे महाराज मंडळी. यांनी डायरेक्ट सांगितले जीएसटी लावून घेत जा, पण लोक इतकी हुशार आहे जीएसटी लावून कमी करतात. जाऊ द्या, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. माझा मुद्दा फक्त इतकाच आहे, जगद्गुरु तुकोबारांची परिस्थिती सुद्धा अर्थात ते श्रीमंत होते. मला मुद्दा सांगायचा आहे, जगद्गुरु तुको या संबंधानं आपण बोलतोय. बरं, संतांची जर अशी परिस्थिती आहे तर संत हे दानशूर कसे? मला वाटतं फक्त पैसे नसले म्हणजे तो व्यक्ती दान देत नाही असं नाही. मग दानाचे बरेच प्रकार आहेत. बऱ्याच प्रकारांना आपण दान देऊ शकतो. मी प्रामुख्याने तुम्हाला 5 प्रकार सांगून जाईल. भूदान, गोदान, कांचनदान, अन्नदान आणि विद्यादान हे दानाचे प्रमुख 5 प्रकार. तसे किरकोळ प्रकार मला वाटतं तुम्हाला बरेच माहिती. किडनी दान, रक्त, नेत्र, आणि नाहीच काय कळालं तर पैसे घेऊन केलं जाणार मत्त. आता त्याला का दान म्हणतात हे मला अजूनही कळत नाही. जाऊ द्या, मला मुद्दा एवढा सांगायचा आहे महाराज की 5 प्रकारची दान. एक, भूदान. मला वाटतं भूदान हा शब्द आला ना की आपसुक एका राजाचं नाव येतं. तो राजा म्हणजे राजा बळी. राजा बळीच्या जीवनामध्ये राजा बळीनं काय केलं? भूदान केलं. ऐका, खरं तर राजा बळीनं 99 यज्ञ पूर्ण केले आणि अर्थात 100व्या यज्ञाला राजा बळीनं सुरुवात केली. राजा बळीनं 100व्या यज्ञाला सुरुवात केल्याच्या नंतर खरं तर राजा बळीचे 100 यज्ञ पूर्ण झाले का राजा बळी कोण होणार होता? इंद्र होणार होता. कारण इंद्र हे पद आहे. जशी आपली पद आहेत ना, सरपंच, खासदार, आमदार, मंत्री, तसं हे इंद्र सुद्धा पद आहे महाराज. हे तुम्हाला सुद्धा कुणाला बी मिळवता येईल. ध्यानात घ्या, मी उमेदवारी अर्जच घेऊन आलोय आज. महाराज फक्त 100 यज्ञाचं ज्याला पुण्य लागतं, 100 यज्ञाचं पुण्य असल्याशिवाय ते इंद्रपद मिळत नाही. अर्थात 100वा यज्ञ राजा बळीनं चालू केला आणि स्वर्गामध्ये असणारा जो इंद्र आहे ना, तो इंद्र घाबरला. हो, काळजीत पडला तो. का? स्वतःची खुर्ची जायची. आणि मला वाटतं खुर्ची जायची म्हणल्या माणसाला लय बरं वाटतंय. होय, बरं झालं आपली खुर्ची जाती. इथं जागा कीर्तनाची बदल इथं गोळ होतोय, खुर्ची तर लय अवघड आहे. विठाला 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 विठाला. ऐका, माझा मुद्दा इथपर्यंत त्याचा. इंद्राला काळजी पडली महाराज. भगवान विष्णूकडे इंद्र गेले. विष्णूजी काय नाही देवा, राजा बळीनं 100वा यज्ञ चालू केला. देव म्हणले करू दे की. देव म्हणले करू दे. म्हणलं इंद्र म्हणले असं नाही काय, पण राजा बळी जर 100 यज्ञाचं पुण्य मिळालं तर राजा बळी इंद्र होईल. देव म्हणले होऊ दे की झाला तर. देवाला सांगितलं तसा विषय नाही, पण तो दैत्याच्या कुळात जन्माला आलाय. दैत्याच्या कुळामध्ये जन्माला आलेला राजा बळी हा इंद्र होईल. देव म्हणले बरं असं का, मग काहीतरी करतो मी. महाराज माझ्या भगवान परमात्म्याने त्याच्यासाठी स्पेशल अवतार घेतला. तो अवतार म्हणजे वामन अवतार. वामन अवतारामध्ये अर्थात बटू रूप घेतलं, लहान रूप घेतलं आणि माझा भगवान परमात्मा राजा बळीच्या समोर दान मागायला उभा आहे. राजा बळी मला दान द्या. राजा बळी, आता राजा बळीच्या जीवनामध्ये आयुष्यभर राजा बळीनं दानच दिलं होतं महाराज. मला वाटतं राजा बळीला समोर दान द्यायला कुणी, दान मागायला कुणी आला ना, राजा बळी घाबरत नव्हता. का? आयुष्यभर तेच काम केलंय. मला वाटतं ज्यानं आयुष्यभर तेच काम केलंय तो कधी घाबरत नाही. मला वाटतं विद्यार्थ्यांची 10वीची परीक्षा आहे असं समजा. 10वीच्या परीक्षेची काळजी लय कुणाला? ज्यानं वर्षभर अभ्यास केलाय. उलट झालं का? सांगत जा मला. महाराज ज्यानं अभ्यासच केला नाही महाराज, मला वाटतं त्याला काळजी या परीक्षेची. ज्यानं वर्षभर अभ्यास केला त्याला कसली काळजी? या राजाचा विचार केला तर राजा बळीच्या जीवनामध्ये आयुष्यभर राजा बळीनं दानच केलं. राजा बळीच्या समोर देव उभा आहे. भगवान परमात्मा राजा बळीला सांगतोय, देव राजा काय मला दान द्या. ठीक आहे, काय दान? मला भगवान परमात्म्यानं राजा बळीला दान मागितलं, त्रिपाद भूमी दान द्या, 3 पावलं भूमी दान द्या. खरं तर 3 पावलं भूमी दान मागितल्यावर राजा बळीला थोडं हसायला मनातली मनात. राजा बळी म्हणला काय मागून मागून मागितले 3च पावलं. पण राजा बळीला कुठं माहिती होतं हे पुढे गेल्याच्या नंतर हे 3च पावलं आपली पार जिरावणार आहेत. महाराज सांगितलं संकल्प सोडायचं ठरलं. आता संकल्प सोडायचं ठरल्याच्या नंतर झारीमधून हातावरती पाणी पडून आता संकल्प सोडणार.
राजा बळीचे गुरु शुक्राचार्य त्या ठिकाणी आले. शुक्राचार्य राजा बळीला सांगतात, ए राजा बळी, काय राजा ऐक, तू दान देऊ नकोस का? दान दिलं तर राजा तुझा घात होईल. राजा बळीने सांगितलं ठीक आहे, खरं तर तुम्ही माझे गुरु आहात, मी तुमचं ऐकायलाच पाहिजे, पण आता मात्र तुमचं मी ऐकणार नाही. का? न मानावे तैसे गुरुचे वचन, जेणे नारायण अंतरेल. माझ्यामध्ये आणि भगवान परमात्म्यामध्ये जर अंतर पडणार असेल तर जरी तुम्ही माझे गुरु असाल तरी आता मी तुमचं ऐकणार नाहीये. महाराज राजा बळीनं संकल्प सोडायचं ठरवलं. जहारीमधून आता हातावरती पाणी पडून संकल्प सोडणार. त्या छिद्रामध्ये अर्थात गुरु शुक्राचार्याने सूक्ष्म रूप घेतलं, लहान रूप घेतलं आणि त्या छिद्रामध्ये येऊन बसले. त्याचा परिणाम गुरु शुक्राचार्याला भोगावा लागला. म्हणून बळी येला डोला, बळीने आंधळा शुक्र केला, बळीने आंधळा शुक्र केला. फोडीला डोला, बळीने आंधळा शुक्र केला. हे बळीने आंधळा शुक्र केला. बळीने आंधळा शुक्र केला, बळीने आंधळा हा शुक्र केला. बळीने आंधळा शुक्र केला. आड आला म्हणून फोडीला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. अर्थात गुरु शुक्राचार्यानं आंधळ केलं. मला मुद्दा एवढाच सांगायचा आहे, संकल्प सोडला, त्रिपाद मी दान दिली. दोनच पावलामध्ये माझ्या भगवान परमात्म्यानं स्वर्ग मृत्यू पाताळ आटोपून टाकलं. आणि राजा बळीला देव विचारतात, ए राजा बळी, आता तिसरा पूल कुठे ठेवू? महाराज राजा बळीने स्वतःचं मस्तक समोर केलं. तुका म्हणे बळी जीव दिला पायातले, जीव दिला तुका मन बळी, तुका मन बळी, जीव दिला पायातले, जीव दिला जीव दिला. का म्हणे बळी जीव दिला पाया तळी. अर्थात भगवान परमात्म्यानं राजा बळीच्या मस्तकावरती पाय ठेवणार. समोर पाहिलं राजा बळीची आई. महाराज राजा बळीची आई माझ्या भगवान परमात्म्यानं पाहिली आणि देव सुद्धा घाबरले. का? राजा बळीची आई एक महान पतिव्रता होती. आणि मला वाटतं पतिव्रता म्हटलं का तिची देवावरती सत्ता असते. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. अर्थात राजा बळीनं विचार केला, ही माता आता मला काय शाप देईल. देवानं विचार केला, ही माता मला काय शाप देईल. राजा बळीच्या आईनं देवाला सांगितलं, देवा मी शाप नाही द्यायला आली, मग मी माझा पराक्रम सांगायला आली. ऐका राजा बळीच्या आईचा पराक्रम. राजा बळीची आई बोलती, भले हुई सती नहीं गई राजा विरोचन के साथ, भले हुई सती नहीं गई राजा विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हाथ. राजा बळीची आई सांगते, बरं झालं मी सती नाही गेली. का? विरोचन राजा गतप्राण झाले असताना, खरं तर पूर्वीच्या काळामध्ये सती जाण्याची प्रथा असल्यामुळे राजा बळीचे वडील विरोचन राजा गतप्राण झाले. अर्थात सती जाण्यासाठी निघाली. राजा बळीची आई सांगते, बरं झालं मी सती नाही गेली. का? ऐसा पुत्र पैदा किया की प्रभु पसारे हात. राजा बळीची आई सांगते, मी असा पुत्र जन्माला घातला बरं का. जन्माला मुलगा घालणं वेगळं आणि येणं वेगळं. राजा बळीची आई सांगते, मी मुलगा जन्माला संस्कारक्षम मुलं ही जन्माला घातली जातात आणि मला वाटतं जी मोकार जन्माला येतात तीच पुढे जाऊन सैराट होतात. विठला विठला राजा बळीच्या जीवनामध्ये केलेलं दान याला भूदान म्हणा. 2 गोदान म्हणा का नावाच्या राजाची कथा आहे. या राजानं योग्य कालामध्ये गायीच्या शिंगामध्ये सोन्याच्या शिंब्या बसून योग्य कालामध्ये गायीचं दान केलं, याला गोदान म्हणा. 3 कांचन दान.
या कांचनदानाचा विचार केला तर देवदत्त नावाचा ब्राह्मण, याचा मुलगा कंस, हा भडोच शहरामध्ये वरतंतू ऋषीकडे विद्याभ्यास घेऊन पारंगत झाला आणि गुरुला सांगितले, तुम्हाला मी 14 कला शिकवल्या, त्याच्या बदल्यात काहीतरी मला गुरुदक्षिणा मागा. मला वाटतं गुरुदक्षिणा मागा म्हटल्याच्या नंतर त्या गुरुनं अर्थात दक्षिणा मागितली, मला 14,000 कोटी सुवर्ण मोहर आणून द्या. अर्थात त्यावेळेस दात्यांची यादी शोधली, त्यावेळेस 1 नंबरचा दाता होता ते भगवान प्रभुरामचंद्राचे आजोबा, त्यांचं नाव आहे अजराजा. 1 नंबरचा दाता हे तिकडं गेले, अजराजाला विनंती केली, काय काय नाही म्हणे, मला सुवर्णदान करा. सुवर्णदान करा म्हटल्यानंतर अजराजानं सांगितलं, मी विश्वजित नावाचा यज्ञ केलाय आणि त्याच्यामध्ये रथ भरून खरं तर मी काय केलंय, सुवर्णदान केलंय. सध्याच्या भाषेत आता मी काय झालंय, झिरो बजेटमध्ये. आता आपण कसं कोरोनामुळे झिरो बजेटमध्ये आलोय, तसं ते झिरो बजेटमध्ये आलं होतं महाराज. मला वाटतं त्याच्या जीवनात अजराजाच्या जीवनामध्ये केलेलं दान याला म्हणा कांचनदान. विठला विठला भूदान, गोदान, 3 कांचनदान, 4था प्रकारे दानाचा तो म्हणजे अन्नदान. मला वाटतं या सर्व दानाचा विचार केला ना, तर या सर्व दानात श्रेष्ठ दान जर कोणतं असेल ना, तर ते आहे अन्नदान. मला वाटतं अन्नदान द्यायचं झालं तर निश्चित प्रमाणात अन्नदान द्यायचं, पण कुठं द्यायचं, महाराज गोड बोलतात बरं का. महाराज सांगतात अन्नदान द्यायचं झालं तर कुठं द्यायचं, सर्वभूती द्यावे अन्न, सर्वभूती द्यावे अन्न, सर्वभूती द्यावे अन्न, सर्वभूती द्यावे अन्न. द्रव्य पात्र विचारोणी, द्रव्य पात्र विचारोणे, 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 द्रव्य पात्र विचारोणे. सर्वभूते द्यावे अन्न, सर्वभूते द्यावे अन्न, सर्वभूती द्यावे अन्न, सर्वभूती द्यावे अन्न, सर्वभूते द्यावे अन्न, सर्वभूते द्यावे अन्न, सर्वभूते द्यावे अन्न, सर्वभूते द्यावे सर्वभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारोनी. महाराज सांगतात अन्नदान द्यायचं झालं तर सर्वभूती द्यावे अन्न. पण ऐका बरं, द्रव्य पात्र विचारोनी इथं सांगितलंय, अन्नदान द्यायचं झालं तर सर्व ठिकाणी द्या, पण द्रव्यदान द्यायचं झालं तर द्रव्यदान देत असताना मात्र द्रव्य पात्र विचारोनी. महाराज गोड बोलतात, महाराज सांगतात अन्नदान सर्व ठिकाणी द्या, पण द्रव्यदान द्यायचं झालं तर देश, काल आणि पात्र खरं तर याचा विचार करायचा. मला वाटतं द्रव्यदान द्यायचं झालं तर देश कसा असावा. महाराज गोड बोलतात, महाराज सांगतात द्रव्यदान द्यायचं झालं तर देश कसा असावा, प्रयाग गंगा असा देश असावा. किंवा नामदेवराय अत्यंत गोड वर्णन करतात. नामदेवराय बोलतात, येथे एक शीत दिदल्या अन्न, येथे एक शीत दिदल्या अन्न, येथे एक शीत दिदल्या अन्न, येथे एक शीत दिदल्या अन्न. कोटी कुळात होय उद्धरण, कोटी कुळात होय उद्धरण, कोटी कुळात होय उद्धरण, कोटी कुळात होय उद्धरण. कोटी याग केले पूर्ण, कोटी याग केले पूर्ण, कोटी याग केले
पूर्ण ऐसे महिमान या तीर्थाचे गेले पूर्ण ऐसे महिमान या येथे एक शीत दिले अन्न कोटी कुळाचे होय उद्धरण. नामदेव राय गोड बोलतात. महाराज सांगतात येथे एक शीत दिले अन्न. कुठे? मी सुरुवातीला मला वाटतं तुम्हाला याच्या अगोदर बोलून गेलो. प्रयाग गंगा. अर्थात एक शीत अन्न कुठं? प्रयागला. तुम्ही म्हणताल महाराज मग आम्ही अन्नदान एक शीत अन्न करण्यासाठी पण प्रयागला जायचं का? प्रयागला जाण्याची गरज नाही. प्रतिप्रयाग म्हणजेच आपलं संगम आहे. इथं करीत जा. विठाला 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 विठाला. अर्थात येथे एक शीत दिले अन्न. मला मुद्दा एवढा सांगायचा आहे की द्रव्यदान करताना देश असा असावा. 2 देश पात्र. देश काल. काल अर्धोदय पर्वासारखा काल असावा. अर्धोदय पर्व म्हणजे काय? दर 71 वर्षानं एकदा येतं. त्याला अर्धोदय पर्व म्हणा. मला वाटतं अर्धोदय पर्व 71 वर्षांनी हे आपल्या डोक्यात माझ्या डोक्यात बसत नाही. मला माहीत बी नाही. याच्यापेक्षा साधा विचार करा. जर दर 3 वर्षानं मला वाटतं आपल्याकडे एक पर्व काळ येत असतो. कोणता? अधिक मास, मलमास, दोंड्याचा महिना. तुमच्या मनाप्रमाणे. महाराज असू द्या. महाराज मला मुद्दा एवढा सांगायचा आहे की त्या काळामध्ये जरी आपण अर्थात पर्व काळामध्ये दान केलं तरी कितीतरी पटीनं आपल्याला पुण्य हे मिळत असतं. चला पुढे. देश काल आणि तिसरा मुद्दा या पात्र शुद्ध आचार विचार संपन्न असा नामधारक असावा. महाराज सांगतात देश काल पात्र याचा विचार करायचा द्रव्यदान देताना. पण अन्नदान देताना मात्र याचा विचार करायचा नाही. मग अन्नदान देताना सर्वाभूती द्यावे अन्न. अर्थात सर्व ठिकाणी अन्नदान तुम्ही करा. तुम्ही म्हणताल महाराज मग सर्वात श्रेष्ठ दान जर अन्नदान आहे तर मग संतांनी अन्नदानच केलं होतं का? नाहीये महाराज. याच्यापेक्षाही एक श्रेष्ठ दान आहे आणि ते दान म्हणजे विद्यादान. मला वाटतं विद्यादान याचा विचार केला तर यालाच आपण ज्ञानदान असंही म्हणतो. सर्वात श्रेष्ठ दान हे विद्यादान आहे म्हणजेच ज्ञानदान आहे. तुम्ही म्हणताल महाराज काय? आता तुम्ही सांगितलं अन्नदान श्रेष्ठ आहे. पुन्हा तुम्हीच सांगता ज्ञानदान विद्यादान श्रेष्ठ आहे. मला वाटतं अन्नदान द्रव्यदान आणि ज्ञानदान विद्यादान ह्याचा फरक स्पष्ट करा असा विचार आपण केला का आपल्या लगेच लक्षात येईल ज्ञानदान अर्थात विद्यादान हे श्रेष्ठ आहे. कसं? ऐका. मला वाटतं अन्नदानाचा आणि विद्यादानाचा जरा फरक स्पष्ट करा असा विचार करा. तुलना करा. अन्नाचा विचार केला तर अन्नाला नाश आहे. कोणत्या अन्नाला? मी म्हणलं दी नाव आहे नाही गडी. अन्न म्हणजे पदार्थ. महाराज त्याला नाश आहे. मला वाटतं एखादा पदार्थ आपण तयार केला किती काळ टिकतो? बोला काहीतरी बोला. मग बोला. महाराज 12 तास. मी म्हणतो 24 तास. ह्याच्यापेक्षा पुढं काय टिकत? आता लोक तो फ्रीजमध्ये टाकून 1.5 महिन्यांनी खातात. तो भाग सोडून द्या. पण अन्नाला नाश आहे. मला वाटतं अन्नाला नाश आहे. ज्ञानाला महाराज नाश नाही. म्हणून अन्नदानापेक्षा ज्ञानदान हे श्रेष्ठ आहे. चला पुढे. मला वाटतं द्रव्यदानाचा विचार करा. द्रव्यदान आपण जर द्रव्यदान खिशामध्ये असताना पैसे दुसऱ्याला दिलं आपलं वाढतं का कमी होतं? कमी होतं महाराज. पण मला वाटतं ज्ञानदान दिल्याने वाढतं का कमी होतं? ज्ञानदान दिल्याने वाढतं. म्हणून द्रव्यदानापेक्षा ज्ञानदान हे श्रेष्ठ आहे. चला पुढे. मी म्हणेला द्रव्यदानाचा आणि ज्ञानदानाचा विचार केला. मला वाटतं द्रव्यदान आपल्याबरोबर कायमस्वरूपी राहत. मला वाटतं आता तुम्ही सर्वजण बसलेली बरीच मंडळी तुमच्याकडे पैसे भरपूर आहेत ना? मला नका देऊ पण हात म्हणा. महाराज भरपूर पैसे आहेत महाराज. पण सर्वच पैसे आता बापू तुम्ही बरोबर आणलेत का? नाही महाराज. पण असं झालंय का आम्ही या ठिकाणी आपण आलो पण आपलं ज्ञान घरी राहिलं नाही महाराज. म्हणजे द्रव्य कितीही असू द्या कायमस्वरूपी आपल्याबरोबर राहत नाही. पण ज्ञानदान हे आपल्याबरोबर कायमस्वरूपी राहतं. मी आणखी एक मुद्दा तुम्हाला सांगून जाईल. मी म्हणेल तुम्ही द्रव्यदान कितीही कमवा भावबंद आपला हिस्सा वाटा मागितल्याशिवाय राहणार नाही. पण ज्ञानदानाचा विचार केला तर ज्ञानदानाचा कुणी हिस्सा वाटा मागत नाही. म्हणून सर्वात श्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर ते आहे ज्ञानदान म्हणजेच आहे ते विद्यादान. अर्थात तुम्ही म्हणाल महाराज सर्वात श्रेष्ठ दान ज्ञानदान.
सर्वात श्रेष्ठ दान हे विद्यादान आहे. मग संतांनी ज्ञानदान केलं, विद्यादान केलं, मोक्षदान केलं. अर्थात मोक्षाचं, सुखाचं, शांतीचं दान हे कुणी केलं तर महाराज सांगतात हे संतांनी केलं. तुम्ही म्हणताल महाराज सुखाचं, मोक्षाचं, शांतीचं दान हे संतांनी केलं, इथपर्यंत ठीक आहे. पण का हो महाराज, हे दान संत करतात हे आम्हाला कसं कळणार? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ऐका, हे दान सुखाचं, शांतीचं, मोक्षाचं, ज्ञानाचा, विद्येचं दान करण्यासाठी संतांनी काय केलंय तर महाराज सांगतात दुकान टाकलंय. घातला दुकान, 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 जाने सासा, जाने सासा, जाने सासा, जाने सासा, घातला दुकान, घातला दुकान, घातला दुकान, घातला दुकान, घातला दुकान, घातला दुकान, देती आली याच दाना, देती आली याच दाना, देती आली याच दाना. संत उदारे उदारे, संत उदारे उदारे, जाने सासा, जाने सासा, जाने सासा, जाने सासा, संत उदारे उदारे, संत उदारे उदारे, संत उदारे उदारे, संत उदारे घातला दुकान, देते आले यासी दान. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मोक्षाचं, सुखाचं, शांतीचं, अर्थात ज्ञानदान करण्यासाठी संतांनी काय केलंय तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात घातला दुकान, देती आली यासी दान. तुम्ही म्हणताल महाराज आम्ही बराच वेळ झाले कीर्तन ऐकतोय, तुम्ही सांगितलं दान केलं, दान केलं, दान केलं, आणि संतांनी काय केलं तर दुकान टाकलं. हे आले आल्या सांगायचं एवढा वेळ घालवायची गरज काय? ऐका, आमच्या गावात का दुकान नाही? ऐका, मला वाटतं आपल्याही गावामध्ये दुकान आहे आणि संतांनीही दुकान टाकलं. पण आपल्या गावामध्ये असणाऱ्या दुकानामध्ये आणि अर्थात संतांच्या दुकानामध्ये बदल आहे. मला वाटतं आपले दुकानदार दान देतात का वान देतात? हो हा, वान वान वाहन नाही, वान वान हा, वाहन म्हणल्याच्या आपल्या दुकानात जावं लागेल. महाराज आपले असणारे दुकानदार हे दान नाही देत, तर आपले दुकानदार अगोदर पैसे नंतर माल वान देतात. मला वाटतं संतांचा विचार केला तर संत हे दान देतात. दान या शब्दाचा अर्थ एवढाच घ्या, एखादी वस्तू दिल्याच्या नंतर त्याच्या बदल्यामध्ये काहीही न घेणं याला दान असं म्हणा. मी म्हणेन आपल्या परिचयाचं मी एक दोन उदाहरणं सांगेल, तुमच्या लगेच लक्षात येईल. मला वाटतं आपल्याकडे अशी प्रथा आहे, आपण गायी दान देतो. त्याला काय म्हणतात? गायी काय केली? हा, आंदण दिली, बरोबर का? मला वाटतं आंदण देतो आपण, ठीक आहे. असं म्हणतो का गाय तुम्हाला मी आंदण देतो, फक्त एक काम करा. काय? गाय वेल्याच्या नंतर तेवढं लिटर दूध आपलं हा नाही महाराज. एकदा का ती दान दिली की त्याच्या बदलेमध्ये काहीही न घेणं याला दान म्हणा. किंवा आणखी एक उदाहरण सांगेल आपल्या परिचयाचं, अर्थात कन्या दान. मला वाटतं जे मुलगी बाप 18-20 वर्ष सांभाळतो, 5-10 लाख रुपये खर्च करून लग्न लावून देतो, लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर जर यदा कदाचित बापाला असं वाटलं मुलीला माहेरी घेऊन यायचंय, मला वाटतं 2-3 महिन्यानं बाप त्या मुलीच्या घरी जातो आणि मुलीला उरकायला सांगतो माहेरी घेऊन. हा, असंच होतं ना? नाही महाराज, मग विचारावं लागतं कुणाला?
शेहण्या जावयाला जावाय नंबर, याला बी नंबर आहे महाराज, जावाय नंबर म्हणा की 420. महाराज मला मुद्दा सांगायचा आहे, जावायला विचारावं लागतं. मला वाटतं गाव जी मुलगी 18-20 वर्ष आपण सांभाळली, अगदी 2-3 महिने झाले ना लग्न झालेलं, मग त्यांना विचारायची गरज काय, तर लग्नामध्ये ती मुलगी बापानं दान केली. विठला विठला याच अनुषंगाने माझे जगद्गुरु तुकोबराय सुद्धा सांगतात, संत हे ज्ञानाचं, विद्येचं, सुखाचं, मोक्षाचं दान करण्यासाठी संतांनी काय केले, तर संतांनी महाराज सांगतात दुकान टाकलं. विठला विठला ऐका, खरं तर संतांनी दुकान टाकलं, येतील त्याला संत दान देतात. खरं तर संतांचा आणि दान या पदाचा विचार केला, मी म्हणेल संत हे दान देताना एवढ्या उदारत्व अंतःकरणानं संत दान देतात. याचं कारण असे, या संतांचं अनंत अशा स्वरूपाचं भांडारगृह बसते भरलेलं असल्यामुळे संत हे उदारत्व अंतःकरणानं दान उदार उदार संत उदार उदार संत उदार उदार भरले अनंत भंडार. जगद्गुरु तुकोबरानं सांगावं, संत हे उदारत्व अंतःकरणानं दान का देतात, तर महाराज सांगतात भरले अनंत भंडार. अनंत अशा स्वरूपाचं भांडारगृह या संतांचं भरलेलं असल्यामुळे संत हे उदारत्व अंतःकरणानं दान देतात. मला वाटतं ठीक आहे, संत उदारत्व अंतःकरणानं दान देतात, पण का हो, इथं उदार या पदाचा विचार केला तर इथं उदार पदाची दुरुक्ती केली. इथं एकदा उदार वापरला असतं तर चाललं नसतं का हो? संत उदार भरले अनंत भंडार, मला वाटतं चाललं असतं. पण ज्यार ते जगद्गुरु तुकोबराय इथं संत उदार उदार, संत उदार, संत उदार नाही, संत उदार उदार एका शब्दाची दुरुक्ती आहे इथं. का, ऐका, मला वाटतं संत उदार आहेत म्हणण्यापेक्षा इतर बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्याही उदार आहेत, पण त्या गोष्टीची आणि संतांची तुलना केली तर संतांच्या तुलनेमध्ये त्या गोष्टी कमी पडतात, म्हणून संत उदार उदार. आता कसे ते का, मला वाटतं इतर बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या उदार आहेत. सूर्य उदार आहे, चंद्र उदार आहे, मेघ अर्थात पाऊस उदार आहे, मी म्हणेल कल्पतरू महाराज उदार आहे, चिंतामणी उदार आहे, उदार नाही उदार महाराज, या सगळ्या गोष्टी उदार आहेत. पण मला वाटतं या सर्व गोष्टींची आणि संतांची तुलना आपण जर केली तर तुलनेमध्ये मात्र त्या कमी पडतात. कशा आहे का, एक सूर्य उदार आहे, मला वाटतं सूर्य उदार आहे. किती उदार, आपणा सर्वांना तो प्रकाश देतो, ड नावाचं जीवनसत्व देतो, ठीक आहे. मला वाटतं एवढं सर्व देत असताना कधी बिचारा लाईट बिल मागत
आणि यदा कदाचित जर लाईट बिल आपल्याला त्यांनी मागितलंच असतं आणि कनेक्शन कट करायचा जर सूर्याने विचार केला असता, मला नाही वाटत आपली कोणाची पुन्हा जॉईन झाली असती. हा, एकदा कट झालं का कटच, आपली ऐपतच नाही तेवढी भरायची. मला मुद्दा एवढा सांगायचा आहे महाराज, संतांचा अर्थात सूर्याचा विचार केला. सूर्य प्रकाश देतो पण तेही आस्तवे हे किडाळ. त्या सूर्याला काय आहे महाराज? आस्तय. मला वाटतं सूर्याला आस्तय प्रकाश देण्यामध्ये, पण संतांना दान देण्यामध्ये आस्त नाही. म्हणून सूर्यापेक्षाही संत हे उदारी. विडला दोन, चंद्र. चंद्राचा विचार केला तर चंद्र शीतलता देतो, अर्थात चंद्रामृतामुळे धान्याची निर्मिती होते. मला वाटतं हे सर्व होत असताना सुद्धा एवढा उदार असणारा चंद्र, की जो चंद्र तुम्हाला आम्हाला खरं तर शीतलता देतो, जो चंद्र हा उदार आहे, अर्थात मला वाटतं संतांची चंद्राची तुलना केली ना, एवढा उदार असणारा चंद्र जर मला वाटतं आपल्याला असं वाटलं का अमावस्याच्या दिवशी आपल्याला पाहायचा, तर पाहता हा येत नाही महाराज. का? चंद्र संपूर्ण एखादी वेळ पूर्ण फक्त पौर्णिमेला तोच चंद्र जर आपण पाहायचा म्हटलं अमावस्येला तर पाहायला मिळत कधीतरी पूर्ण. तसं संतांचं देणं हे कधीतरी नसल्यामुळे संत उदार उदार. विठला 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 विठला. तिसरा मुद्दा मेघ. मेघ म्हणजे पाऊस. पाऊस सुद्धा उदार आहे महाराज. मी म्हणेल पाऊस एवढा उदार आहे, पाऊस एवढा उदार आहे महाराज. या पावसाचा विचार केला ना, पावसाकडे पाऊस पडत असताना कसल्याही प्रकारचा भेदभाव नाही विचारित. मेघ गंधारी गंधारी मेघ गंधारी नाही विचारित. मेघ गंधारी नाही विचारित. मेघ गंधारी नाही विचारित. मेघ हगणणारी शेत, अर्थात भेदभाव मेघ करत. मी म्हणेल मेघ एवढा उदारे बरं का, मेघ एवढा उदारे. उन्हाळ्यात पाऊस पडत, हिवाळ्यात पाऊस पडत, कधी कधी पावसाळ्यात सुद्धा पाऊस पडत. आता याला काय उदार म्हणायचं का महाराज? नाही. मेघ उदार परी ओसरे. महाराज सांगतात पाऊस उदार निश्चित प्रमाणे, पण तो ओसरतो. तसं संत हे दान देण्यामध्ये कधी ओसरत नाही. म्हणून संत हे मेघापेक्षाही उदारी. विडला विढाला सूर्य, चंद्र, मेघ, अर्थात कल्पतरू. मला वाटतं कल्पतरूचा विचार केला ना तर कल्पतरू सुद्धा उदारे. किती उदारे ऐका. कल्पतरूचा विचार केला तर कल्पतरूच्या झाडाखाली जो जो बसेल ना, फक्त त्यांनी काय करायचं? अर्थात आपण जी कल्पना करू ते कल्पतरू आपल्याला पुरवत असतो बरं का. कल्पतरूच्या झाडाखाली जर आपण बसलो ना, फक्त कल्पना करायची महाराज, फक्त कल्पना करायची. पण कल्पतरूचं झाड तुम्ही पाहिलंय का? कल्पतरूचं झाड कुणीच नाही पाहिलं. हो महाराज, कल्पतरूचं झाड स्वर्गामध्ये असते. मी परवा गेलो होतो, पाहूनच आलो. तुम्ही म्हणताल कशाला मारा याला महागारी. ऐका महाराज, मला वाटतं कल्पतरू झाड स्वर्गामध्ये असतं. कुणी पाहिले? पण तुकोबराजी आरती सांगतात कल्पतरू खाली फळे ती मागितली. मला वाटतं कल्पतरूच्या झाडाखाली बसले आपण, काही कल्पना करा, काही. एक सामान्य सद्ग्रस्त कल्पतरूच्या झाडाखाली बसला.
झाडाखाली बसल्याच्या नंतर उन्हाळ्याचे दिवस झाडाखाली बसला, सुंदर गार सावली या. विचार केला, मनामध्ये कल्पना आली. काय नाही म्हणला, जर या ठिकाणी मला जर थोडंसं थंडगार पाणी प्यायला मिळालं असतं तर बरं झालं असतं. मनामध्ये कल्पना आली. समोर थंडगार पाण्यानं भरलेला सुंदर डेरा, त्याच्यावरती ग्लास, चांगला 2-3 ग्लास बिचारा पाणी पिला. पाणी पिल्यावर त्याला जरा बरं वाटलं. पण बरं वाटल्याच्या नंतर सुद्धा माणसाची कल्पना थांबत नाही. त्याला पाणी पिल्यावर असं वाटलं, या ठिकाणी मस्त पाणी मिळालंय, थंडगार सावली या, पण म्हणला जर जेवण मिळालं असतं, कुणाला कधी भूक लागेल सांगता येणार? महाराज त्याला तिथं भूक लागली बसल्या बसल्या. त्यानं मनात कल्पना केली कशाची? पंचपक जेवणाची. महाराज पंचपक्वानाचं ताट पुढं तयार. आता पंचपक्वानाचं ताट तयार आहे. सुंदर भूकही लागली या. सुंदर जेवण केलं, पाणी पिला, बरं वाटलं त्याला जरा. माणसाची कल्पना कधी थांबती का? महाराज पाणी पिला, जेवण झालं, पण मनामध्ये पुन्हा त्याच्या कल्पना आली. म्हणला काय उपयोग झाला? जेवण सुंदर झालंय, पाणी मला मिळालंय, पण काय म्हणला झोपायला या ठिकाणी जर दिवाण पलंग असता तर बरं झालं असतं. मनात कल्पना आली. महाराज समोर लगेच पलंग, दिवाण, गाद्या, उश्या, तक्क्या काय म्हणून ती काय पाहिजे ती घ्या. महाराज सुंदर ती सगळं मिळालं. मी म्हणतो आता मला सांगा, पाण्याची कल्पना केली, पाणी मिळालं. जेवणाची कल्पना केली, जेवण मिळालं. झोपायला पलंग, दिवाणाची कल्पना केली. आता गप पडावा का नाही? ही जात तिथं पडल्या सुद्धा गप पडत नाही. तिथं पडल्या झाडाकावर बघून म्हणते भानगड काय? पाण्याची कल्पना केली तर पाणी मिळालं, जेवणाची कल्पना केली तर जेवण मिळालं. म्हणला झोपाय पलंग दिवाणाची कल्पना केली तर पलंग दिवाण मिळाला. भानगड काय? इथं भूतन असावं. माझ्या का काय पाहता तिथं आलं, भूतन खाऊन टाकलं. मला मुद्दा सांगायचा आहे फक्त, कल्पतरू खाली फळे येती मागितली. आता ऐका, कल्पतरू आपण जी कल्पना करू ते कल्पतरू पुरवत असतं. विठाला 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 ऐका, कल्पतरू खाली फळे ती मागितली. अर्थात कल्पतरू हे कल्पना करेल तर कल्पतरू देतो. माझा मुद्दा हा चाललाय. कल्पतरू उदार आहे, कल्पना करेल तर कल्पतरू देतो. पण मला वाटतं आपण संतांशी तुलना करतोय. कल्पतरू हा कल्पना करेल तर कल्पतरू देतो, पण संतांचा विचार केला तर अकल्पित परमात्म्याची प्राप्ती माझे संत करून देतात. म्हणून कल्पतरूपेक्षाही संत हे उदार आहे. विडाला विडाला मी म्हणेल पुढे जाऊन चिंतामणीचा विचार केला तर चिंतामणीचाही तसाच विचार आहे. काय? चिंतन करेल ते चिंतामणी देतो, पण अचिंत्य परमात्म्याची प्राप्ती माझे संत करून देतात. म्हणून खरं तर इथं जगद्गुरु तुकोबराय अभंगामध्ये उदार या पदाची दुरुक्ती करतात. संत उदार उदार. मी म्हणेल या सर्वांचा विचार केला ना, सूर्य असेल, चंद्र असेल, मेघ असेल, चिंतामणी असेल, अर्थात कल्पतरू असेल, या सर्वांचा विचार केला ना तर या सर्वांपेक्षाही माझ्या संतांचं दिन हे कसं आहे महाराज सांगतात दुप्पट आहे. या संताचे हे देणे कल्पतरुहुनी दुने परिस घात देणे चिंतामणी टेकना. 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 या संताचे हे देणे, या संताचे हे देणे कल्पतरुहुनी दुने परिस घात देणे चिंतामणी टेकना. 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 या संतांचे हे देणे कल्पतरुहुनी दुने. महाराज सांगतात या सर्वांच्या पेक्षाही कितीतरी पट्टीनं महाराज संतांचं देणं हे जास्त असल्यामुळे इथं अभंगाची दुरुक्ती करतात. संत उदार उदार. मला वाटतं हे झालं संतांच्या उदारतेचं चिंतन. पण आपल्या ज्या ठिकाणी मला वाटतं आपण कीर्तन करतोय ना, ज्या संतांच्या सानिध्यामध्ये आपण कीर्तन करतोय त्याही संतांचा विचार आणि उदार पदाचा विचार केला तर मला वाटतं आपल्याला इथंही समन्वय साधता येईल. ऐका, उदार या पदाचा विचार केला, ज्यांच्या जीवनाचा विचार केला तर एवढी मोठी संपत्ती होती, पण दौलत गजेंद्र संपत्ती. दौलत गजेंद्र संपत्ती दिली विप्रहारी लोटावे. हे विप्रहारी लोटावे.
संपत्ती अर्थात दिली विप्रहाती लुटावया. मला वाटतं योगीराज श्री संतराज महाराज मला वाटतं हे उदारतेचं प्रतीक आहे. याच अनुषंगानं मला वाटतं जगद्गुरु तुकोबरानं म्हणावं, संत उदार उदार बरले अनंत भंडार. जगद्गुरु तुकोबराय सांगतात उदारत्व अंतकरणानं संत हे दान देतात. याचं कारण अनंत अशा स्वरूपाचं भंडारगुरु त्यांच्याकडे भरलेलं आहे. काही साधक जगद्गुरु तुकोबांना विचारतात, महाराज संत हे उदारत्व अंतकरणानं दान देतात इथपर्यंत ठीक आहे, पण काव तुकोबराया संत सुरुवातीला येतील त्याला दान देतील आणि मागावणे करता महाराज सांगतात सुरुवातीला येतील त्यांनाही दान देतात आणि मागावणे करता त्यांच्याकडे शिल्लक असतं. अभंगाचं तिसरं चरण. माग त्याची पुरे माग त्याची त्यासी पुरे धनी आणि काशी उरे. महाराज सांगतात माग त्यासी पुरे धनी आणि काशी उरे. मला वाटतं अर्थात या शब्दाचा अर्थ जरा लावत असताना धनी या शब्दाचा विचार केला ना तर थोडीशी आदला बदल करावा लागेल. का माग त्यासी पुरे धनी आणि काशी अर्थ लागत नाही. अर्थ लावण्यासाठी माग त्यासी पुरे धनी आणि काशी उरे. महाराज सांगतात येतील त्याला दान देतील आणि मागावर न करता त्यांच्याकडे शिल्लक असतं. याचं कारण जगद्गुरु तुकोबराय सांगतात या संतांचा विचार केला तर या संतांचंच पोतं कोण भरतं. तुका म्हणे पोते तुका म्हणे पोते तुका देवे भरिले नोहेरिते. महाराज सांगतात खरं तर देणारा देव आहे. या संतांचं पोतं खरं तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात भगवान परमात्म्यानंच भरलं. तुका म्हणे पोते देवे भरिले नोहे. मला वाटतं याही चरणाचा अर्थ लावण्यासाठी तुका म्हणे पोते देवे भरिले म्हणून नोहे रीते. संत उदार उदार भरले अनंत भंडार. विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई हाय विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई हाय विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई
मुबारक हो माई मुबारक हो माँ मुबारक हो माई मुबारक हो माँ मुबारक हो माई मुबारक हो माँ ज्ञानेश्वर माऊली नारराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज मावळी माऊली ज्ञानेश्वर माऊली नारराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज राम तुकाराम 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 हे तुकाराम 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 घातला दुकान देती आलिया सिदान संत उदार उदार भरले अनंत भंडार प्रस्तुत कीर्तन रूपी सेवा सादर करत असताना बोलण्याच्या ओघामध्ये माझा काही वेगळा वाकडा शब्द गेला असेल तो माझ्या वाणीचे दो समजा. बरोबर आहे ते संत महात्म्यांचं, बरोबर आहे ते गुरुवर्यांचं. खरं तर मला वाटतं चुकीचं असेल ते निश्चित माझं आहे, पण बरोबर असेल ते जर कुणाचं असेल तर मला वाटतं आता ज्यांचं आगमन झालं, खरं तर ज्यांच्याकडं पाहूनच मला वाटतं आम्ही खरं तर इथपर्यंतचा आमचा प्रवास आहे. मला वाटतं इकडं येण्यासाठीच ज्यांच्याकडे पाहून खरं तर आम्ही इकडं आलो ते आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य सुरेशजी महाराज साठे. अर्थात बरोबर असेल ते महाराज असतील, गुरुवर्य सिद्ध सद्गुरू शंखानाजी महाराज, बरोबर असेल ते योगीराज श्री संतराज महाराजांचं, चुकीचं असेल ते माझ्या वाणीचे दोष समजा. कीर्तन रूपी सेवा सादर करत असताना खरं तर इकडं गायनाची साथ करणारे खरं तर एका होणी बळीरे सर्वच दिग्गज कीर्तनकार मंडळीच आहेत. आपल्या श्री संतराज युगराज संस्थांचे सर्वच महाराज मंडळी, सर्वांना धन्यवाद देतो. हार्मोनियमची साथ करणारे आदरणीय नानांना धन्यवाद देतो. इकडं विशेष करून मी सुरुवातीलाही सांगून गेलो, मृदुंगाची साथ करणारे भाग्यवान आहे मी का प्रत्यक्ष मला वाटतं माऊलींनंच कीर्तनामध्ये पकवाज वाजवावा. आदरणीय बाबांच्या चरणी या ठिकाणी पुनश्च एकदा दंडवत घालतो. बाबांना या ठिकाणी धन्यवाद देतो. खरं तर ज्यांच्यामुळं इथं या असणाऱ्या ठिकाणी खरं तर कीर्तनाचा योग आला ते आपल्या या संस्थांचं अध्यक्ष, अर्थात आपल्या भागाचं भूषण, अर्थात मी म्हणेल ज्यांच्याकडं पाहून आपल्या भागाची परमार्थाची वाटचाल चालू आहे ते आदरणीय हरिभक्तीपरायण श्री साठे महाराज यांच्या चरणीही या ठिकाणी मी नतमस्तक होतो. त्यांनाही धन्यवाद देतो. सर्वच असणारे संस्थान, विश्वस्त मंडळ, सर्वांना धन्यवाद. या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित असणारे पुरुष मंडळ, महिला मंडळ, सर्वांना धन्यवाद. ज्यांची स्पीकर व्यवस्था आहे त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि विशेष करून धन्यवाद देईल आदरणीय बाबांनी खरं तर हे नियोजन केलं आहे. मी सुरुवातीच्या कीर्तनात एकदा सांगून गेलो होतो, दादा महाराज संपूर्ण महाराष्ट्र बघेल. मला काय माहिती आहे कुठपर्यंत जातं या. बाबांनी त्यावेळेस सांगितलं हे फक्त महाराष्ट्र देशापुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण जगात हा चॅनल पाहिला जातोय मला वाटतं. आणि भाग्यवान आहोत आपण की आपलं हे संपूर्ण चालणारा हा उत्सव संपूर्ण जगामध्ये दररोज पोहोचतोय. खरं तर बाबांच्यासाठी एकदा निश्चित प्रमाणात आपण टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आदरणीय बाबांना या ठिकाणी धन्यवाद देईल आणि याच ठिकाणी कीर्तन रूपी सेवा संपली असं जाहीर करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय कोडी उत्तरे करा नाही उच्चारिला ती करवी आपुला तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा महाराज. कुष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.